नमस्कार. आज आपण एका अशा कथेबद्दल बोलणार आहोत जी मनाला स्पर्श करून जाते. प्रसिद्ध मराठी लेखक व.पु. काळे यांची एक खूपच भावनिक आणि तितकीच शक्तिशाली कथा, हुंकार. कधीकधी आपल्याला असं वाटतं ना की मनात खूप काहीतरी दाटून आलंय, एक खोल भावना, एक आतला आवाज, पण तो नेमकं काय आहे हे सांगायला शब्दच सुचत नाहीत. हा जो अनुभव आहे ना, तोच या कथेच्या अगदी केंद्रस्थानी आहे. तर मग चला आपण या कथेच्या गहिरेतेत जाऊया आणि समजून घेऊया की हा हुंकार म्हणजे नेमकं काय आहे. तर हा जो हुंकार आहे ना, हा फक्त एखादा आवाज किंवा ओरडणं नाहीये. नाही, हा आहे आपल्या मनातला संघर्ष. आज चाललेलं जे द्वंद्व असतं ना, त्यातून निर्माण होणारा एक गडगडाट, एक तीव्र भावना. आता ही सगळी कथा आपण पाहणार आहोत एका सामान्य माणसाच्या नजरेतून. तो फक्त आपल्या आजूबाजूच्या जगाकडे बघतोय, त्याचं निरीक्षण करतोय आणि त्याच्या मनात प्रश्नांचं एकच वादळ उठतंय. आणि त्याला काय दिसतंय माहितीये? त्याला दिसतंय की आजूबाजूला गर्दी तर खूप आहे, पण माणसं मनाने एकमेकांशी जोडलेलीच नाहीयेत. नाती आहेत, पण त्यात ती पूर्वीसारखी ऊब राहिलेली नाही. मैत्री तर आहे, पण त्यात प्रामाणिकपणा कुठेतरी हरवलाय. आणि प्रेम, ते तर बहुतेकदा फक्त बोलण्यापुरतंच उरलंय, असं त्याला जाणवतं. आणि मग त्याची ही जाणीव आहे ना, ती अजूनच तीव्र होते का? कारण तो मानवी नात्यांमधल्या तुटलेपणाची काही खूपच वेदनादायी उदाहरणं स्वतःच्या डोळ्यांनी बघतो. तो बघतो 2 जीव एकमेकांवर जीवापाड प्रेम करतायत, पण समाज काय म्हणेल, लोक काय बोलतील, ज्या भीतीने त्यांना वेगळं व्हावं लागतं. मग तो अजून एक गोष्ट बघतो. अगदी जिवलग मित्र, ज्याने सुख-दुःख एकत्र अनुभवलंय, तेच मित्र फक्त पैशाच्या कारणावरून एकमेकांचे कायमचे दुश्मन बनतात. आणि हे तर कदाचित सगळ्यात जास्त दुःखदायक आहे. एका छताखाली राहणारे वडील आणि मुलगा, पण त्यांच्या मनात हजारो मैलांचं अंतर आहे. जणू काही 2 अनोळखी लोक एका घरात राहत आहेत. आता हे सगळं आजूबाजूला घडताना पाहून त्या नायकाच्या मनात विचारांचं एक वादळच सुरू होतं. हे सगळे अनुभव त्याच्या डोक्यात प्रश्नांचं काहूर माजवतात. आणि हा जो संघर्ष आहे ना, तो या तक्त्यामध्ये अगदी बरोबर दिसतो. आपण सगळेच एका आधुनिक शर्यतीत धावतोय. बाहेरून बघणाऱ्याला काय दिसतं? चेहऱ्यावर हसू आहे, पण त्यात आनंद नाही. तोंडात शब्द आहेत, पण त्यात सत्य नाही. आणि आतून आपल्याला काय जाणवतं की आपल्या आतल्या भावनाच कुठेतरी मरत चालल्या आहेत. आणि ही शर्यत कशासाठी आहे याचा उद्देशच आपल्याला कळत नाहीये. आणि मग त्याला कथेचा तो महत्त्वाचा मुद्दा कळतो की या धावपळीच्या शर्यतीत पैसा, नाव, प्रतिष्ठा मिळवण्याच्या नादात आपण आपल्या आतल्या सर्वात खऱ्या भावनांनाच गमावून बसलो आहोत. आणि मग आपण येतो कथेच्या त्या टप्प्यावर जिथे सगळं आतलं वादळ शांत होतं आणि त्यातूनच एका खोल जागृतीचा जन्म होतो. आता हुंकार म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो राग, संताप, बरोबर? पण कथा आपल्याला सांगते की हा रागाचा आवाज अजिबात नाहीये. तर मग हा आवाज कशाचा आहे? हा आवाज आहे त्या जागृतीचा. आयुष्यात खरंच काय महत्वाचं आहे याची जाणीव करून देणारा तो एक क्षण आहे. आपल्या मूळ मूल्यांकडे परत जाण्यासाठी दिलेली ही एक साध आहे. आणि हा संपूर्ण कथेचा सार ह्या एका वाक्यात आहे: माणूस रहा, फक्त माणूस रहा. म्हणजे काय तर पैसा, यश, प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टींपेक्षाही महत्वाचं काय असेल तर ती आहे आपली माणुसकी. आणि शेवटी ही कथा आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायला लावते की आपल्या प्रत्येकाच्या मनात जो एक हुंकार असतो, जो आतला आवाज असतो, तो आपण खरंच ऐकतो का?